नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. EPFOच्या नियमामध्ये मोठे बदल, सरकारने दिली नवी अपडेट. तर जाणून घ्या काय झाले बदल. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. EPFOने 2025-26 या वर्षात PF आणि पेन्शनच्या नियमामध्ये मोठे बदल केलेले असून यामध्ये आता सेंट्रलाइज पेन्शन सिस्टमद्वारे देशभरातून पेन्शन मिळणे सोपे होणार असून नोकरी सुटल्यास 75% आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा, डिजिटल दावे आणि 10 ते 12 महिन्याच्या सेवेनंतर आंशिक पैसे काढण्याची ही परवानगी असे प्रमुख बदल आता 2026मध्ये करण्यात आलेले आहे. EPFOचे नवीन नियम 2025-26 मधील प्रमुख अपडेट्स चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. सेंट्रलाइज पेन्शन सिस्टम 1 जानेवारी 2025 पासून निवृत्तीवेतनधारकांना आता PPO हस्तांतरित करण्याची गरज नाही, तर देशभरातील कोणत्याही बँकेतून किंवा शाखेतून आता पेन्शन काढू शकणार आहे. आंशिक पैसे काढण्याचे हे नियम आता 12 महिन्याच्या नोकरीनंतर सदस्य आंशिक पैसे काढू शकणार आहे. नोकरी गमावल्यास मिळणार सुविधा. नोकरी गेल्यास सदस्य तत्काळ त्यांच्या PF खात्यातून 75% रक्कम काढू शकणार आहे, तर उर्वरित 25% रक्कम ही 1 वर्षानंतर काढता येणार आहे. यासोबतच दावा सेटलमेंटची ही सुविधा EPFOने 3.0 मुळे दावे डिजिटल आणि स्वयंचलित झाली असून आता यामध्ये प्रक्रिया वेगवान झालेली आहे. तर एप्रिल 2026 पासून नवीन सुविधा बहुप्रतीक्षित ATM किंवा UPIद्वारे पैसे काढण्याची सुविधासुद्धा एप्रिल 2026 पासून सुरू होऊ शकते, ज्याची घोषणा करण्यात आलेली आहे.